बेळगावचे संमेलन 1929 हे वर्ष माझ्या आयुष्यातले एक अविस्मरणीय वर्ष समजले पाहिजे. कारण सार्वजनिक जीवनामध्ये निरनिराळ्या क्षेत्रात जी अलोट प्रसिद्धी मला पुढे प्राप्त झाली, त्याचा प्रारंभ या वर्षापासून झाला असे म्हणता येईल. माझ्यापूर्वी मालवणच्या टोपीवाला हायस्कूलचे हेडमास्तर श्रीयुत रामभाऊ परुळेकर हे लंडनचे पहिले टीडी आणि लीड्सचे पहिले एम.एड असले तरी पुण्या मुंबईकडचा मी पहिलाच टीडी होतो. ही परीक्षा म्हणजे काही मोठी अलौकिक होती असे नव्हे, पण त्या काळी तिचे नाविन्य होते आणि महाराष्ट्रामधल्या गरीब शिक्षकांना तिचे फार कौतुक वाटत असे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातले सरकारी आणि बिनसरकारी मानसन्मान मला एकामागून एक मिळू लागले. 1929च्या मॅट्रिक परीक्षेसाठी मुंबई विश्वविद्यालयाने मला भूगोलाचा परीक्षक नेमले. एस.एन.डी.टी विश्वविद्यालयाने प्रवेश परीक्षेसाठी आणि बी.टी सारखीच त्यांची एक उच्च शिक्षणशास्त्राची परीक्षा होती, तिच्यासाठी परीक्षक म्हणून माझी नियुक्ती केली. मुंबई सरकारने माझी टेक्स्ट बुक कमिटीवर आणि एस.टी.सी परीक्षेच्या नियंत्रण मंडळावर नेमणूक केली. तासगाव आणि पिंपोडे बुद्रुक येथे प्राथमिक शिक्षकांच्या 2 मोठ्या परिषदा भरल्या होत्या. त्यांच्या अध्यक्षस्थानी माझी निवड करण्यात आली. या दोन्हीही परिषदा माझ्या अध्यक्षीय भाषणाने आणि भूगोल आणि मराठी विषयांचे जे आदर्श पाठ मी त्या परिषदांमध्ये दिले, त्यांनी फार गाजल्या. मराठीच्या क्रमिक पुस्तकात आमूलाग्र क्रांती केली पाहिजे, हा माझा आवडता विषय या दोन्हीही परिषदांमध्ये मी मोठ्या आग्रहाने मांडला. कर्मवीर भाऊराव पाटील यांची नी माझी पहिली भेट तासगावच्या परिषदेत पडली. त्यावेळी त्यांनी आपल्या महान शिक्षण कार्याची मुहूर्तमेढही रोवलेली नव्हती. भाऊरावांचा आणि माझा त्या वेळेपासून जो स्नेह जडला, तो दिवसेंदिवस वाढतच गेला. माझ्यावर त्यांचे जसे अकृत्रिम प्रेम होते, त्याप्रमाणे त्यांच्या द्रष्टेपणाबद्दल आणि लोकोत्तर धैर्याबद्दल माझ्या मनातही त्यांच्याविषयी विलक्षण आदर होता. पुण्याच्या ट्रेनिंग कॉलेजच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षांच्या परीक्षांचाही परीक्षक म्हणून माझी नेमणूक झाली. त्यावेळची एक गमतीची आठवण सांगण्यासारखी आहे. पहिल्या वर्षाच्या एका शिक्षक विद्यार्थ्याचा पाठ होता. वर्ग प्राथमिक शाळेतला 4थीचा होता. योगायोगाची गोष्ट अशी की सदर शिक्षकाने पाठासाठी माझीच एक कविता निवडली होती. परीक्षक म्हणून मी वर्गाच्या मागच्या बाजूला एका बाकावर बसलो होतो. वर्गातील मुले पुण्याचीच असल्याने ती मला ओळखत होती, पण शिक्षक खानदेशातला असल्याने मी काही त्याच्या परिचयाचा नव्हतो. सदर पाठ मनोरंजक करण्याच्या दृष्टीने त्या शिक्षकाने बरेचसे साहित्य जमा केले होते. त्यात माझे एक मोठे रेखाचित्र होते. कदाचित त्या शिक्षकाने ते स्वतःच तयार केलेले असावे. प्रारंभी शिक्षकाने ती कविता एक दोनदा सुरावर म्हणून दाखविली. आपल्या त्या म्हणण्याचा आता अनुकूल परिणाम झालेला आहे असे गृहीत धरून शिक्षकाने वर्गाला विचारले, मुलांनो, आवडली तुम्हाला ही कविता? वर्गाने एका आवाजाने सांगितले, हो. वर्गाला न दिसेल अशा रीतीने माझे रेखाचित्र शिक्षकाने उलटे धरले. त्याची कल्पना अशी की त्या कवितेच्या कर्त्याचे म्हणजे माझे चित्र दाखवून आपण वर्गाला चकित करून सोडू. आपले हसू ओठातल्या ओठात दाबून धरीत शिक्षकाने मोठ्या आत्मविश्वासाने विचारले, ही कविता कोणी लिहिली? पुन्हा सारा वर्ग एका आवाजाने ओरडला, केशव कुमार उर्फ प्रल्हाद केशव अत्रे यांनी. त्यावर शिक्षक मोठ्या रुबाबाने म्हणाले, बरोबर. तुम्ही केशव कुमारांना पाहिले आहे काय? शिक्षकांना वाटलं की मुले नाही म्हणून म्हणतील. मग कवीचे चित्र दाखवून आपण विद्यार्थ्यांवर मात करू. पण मुले कसली? ती एक सुराने ओरडली, हो. शिक्षक सरदच झाले, कारण स्वतः त्यांनी कवीला पाहिले नव्हते आणि ह्या पोरट्यांनी त्याला पाहावे म्हणजे काय? क्षीण स्वरांनी शिक्षकांनी विचारले, कुठे? त्यावर मुलांनी झटकन आपली तोंडे मागे वळवली आणि माझ्याकडे बोटे दाखवून ती उद्गारली, ते काय तिथे बसले आहेत. एखादे भूत दिसावे म्हणजे माणसाचा चेहरा जसा होईल तसा सदर शिक्षकाचा चेहरा झाला. तोंड आणि डोळे वासून ते माझ्याकडे पाहतच राहिले. वर्गात एकच हशा पिकला.
थरथर कापत ते माझ्याकडे आले आणि माझे पाय धरू लागले. मी म्हणालो, "मास्तर, हे काय? मी आपल्याला ओळखले नाही. मला क्षमा करा." शिक्षक अजिजीने म्हणाले, "मास्तर, हा परीक्षेचा धडा आहे." मी म्हणालो, "मी या ठिकाणी आलो आहे हे तुम्ही विसरून जा आणि धडा शिकवण्याचे तुमचे काम निर्धास्तपणे पुढे चालू करा." पण शिक्षक मजकुरांचा पहिला आत्मविश्वास काही पुन्हा त्यांच्यामध्ये आला नाही. त्यांचे गाडे जे घसरले ते फिरून काही ताळ्यावर आले नाही. अर्थात त्यांना मी काही नापास केले नाही. 1929च्या मे महिन्यात बेळगावला महाराष्ट्र साहित्य संमेलन शिवराम महादेव परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली भरले. या संमेलनाला मी आणि माझी पत्नी आवर्जून गेलो. माझे वर्गबंधू आणि परमस्नेही डॉक्टर केशव वामन साठे हे या संमेलनाचे एक चिटणीस होते आणि त्यांच्याच भगीरथ प्रयत्नांनी ते संमेलन बेळगाव येथे भरत होते. तेव्हा या संमेलनाला हजर राहावे हे डॉक्टर साठ्यांचा मित्र म्हणून माझे कर्तव्यच होते. शिवराम पंतांच्या डब्याशेजारीच माझा डबा होता. माझ्या डब्यात प्राध्यापक लक्ष्मण शास्त्री लिहिले होते. त्यामुळे प्रवासात काव्यशास्त्र विनोदाला असा काही बहर आला की काही विचारू नका. शिवराम पंतांच्या प्रतिभेचे अनेक देदीप्यमान विलास त्या प्रवासात मला पाहावयाला आणि ऐकावयाला मिळाले. दिवा मालवण्यापूर्वी मोठा होतो, त्या अवस्थेत त्यावेळी शिवरामपंत होते. बेळगावात मराठी आणि कानडी असा एक वाद आहे याची जाणीव प्रथम त्या संमेलनात मला झाली. बेळगावात भरणाऱ्या त्या मराठी साहित्य संमेलनाला काही कानडी मंडळींनी एक पत्रक काढून विरोध केला. त्यामुळे बेळगावचे वातावरण काही काळ त्या वादाने धूसर झाल्यासारखे वाटले. त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते देम गंगाधरराव देशपांडे आणि ते तर बोलून चालून कर्नाटक सिंह. त्यामुळे सर्वात त्यांची फार पंचाईत झाली. मग त्यातून तात्यासाहेब केळकरांनी सुवर्णमध्य काढला. त्यांनी आपल्या सहीने एक खुलासा पत्र काढले की आज जरी बेळगाव येथे मराठी साहित्य संमेलन भरत असले तरी पुढे मागे बेळगाव जेव्हा भाषिक प्रदेशात घालण्याचा प्रश्न निर्माण होईल तेव्हा बेळगाव हे मराठी भाषिक प्रदेशात आहे हे सिद्ध करण्यासाठी या संमेलनाचा पुरावा दाखविण्यात येणार नाही. या पत्रकावर कित्येक मराठी साहित्यिकांनी सह्या केल्या. या पत्रकाने वादाचे वातावरण त्यावेळेपुरते तरी निवळले आणि कानडी मंडळींचे समाधान झाले. बेळगावच्या शिवानंद नाटकगृहात हे संमेलन भरले होते. संमेलनाध्यक्ष शिवरामपंत परांजपे यांचे अध्यक्षीय भाषण म्हणजे मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या मूलगामी आणि रसपूर्ण विवेचनाचा एक अमर उच्चांक होय. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून तत्पूर्वी आणि त्यानंतर अनेक अधिकारी पुरुषांनी भाषणे केलेली आहेत. पण शिवरामपंतांचे भाषण म्हणजे शिवरामपंतांचेच भाषण. त्याच्याशी कोणाच्याही भाषणाची तुलना होऊ शकणार नाही. माझ्या या विधानाचा ज्यांना प्रत्यय पाहिजे असेल त्यांनी हे भाषण मिळवून समग्र वाचावे असा माझा आग्रह आहे. आणि शिवराम पंतांचे समारोपाचे भाषण म्हणजे काय सांगावे, त्याचे वर्णन करायला माझ्याजवळ शब्दच नाहीत. आयुष्यभर साहित्याची ज्यांनी उग्र तपश्चर्या केली अशा एका साहित्य महर्षींचे ते दिव्य उपनिषदच होते. ते ऐकण्याचे भाग्य ज्यांना लाभले ते धन्य होत, शतशः धन्य होत. त्या प्रसंगाला आज 30 वर्षांपेक्षाही अधिक काळ होऊन गेला. पण त्या अमर भाषणातला एक एक शब्द एखाद्या रुचेप्रमाणे किंवा मंत्राप्रमाणे माझ्या कानात अद्याप घुमतो आहे. शिवरामपंतांचे हे भाषण स्वयंस्फूर्त होते. कसल्या तरी दिव्य शक्तीचा अंगात संचार व्हावा असे त्यांच्या आवेशावरून दिसत होते. शिवरामपंत हे तर स्वातंत्र्याचे महाकवीच होते. आपल्या पूर्वायुष्यात त्यांनी आपल्या लेखनाचे आणि वक्तृत्वाचे अनेक ऊर्जस्वल चमत्कार करून महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केलेले होते. तथापि महात्मा गांधींच्या राजकारणाची छाया त्यांच्या मनावर पडल्यापासून त्यांचे ते लोकोत्तर व्यक्तिमत्व जणू काही शापित झाले होते. त्यांच्या लेखनातल्या आणि वक्तृत्वातल्या विद्युल्लतेचे ते पूर्वीचे विलास आणि कडकडाट पुष्कळ वर्षे महाराष्ट्राला पाहावयास मिळाले नव्हते. त्याचा वचपा त्यांनी बेळगाव साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या भाषणात काढला. त्यावेळी पूर्वीच्या शिवरामपंतांचे देदीप्यमान दर्शन श्रोत्यांना झाले.
त्यांचे कर्ण आणि नेत्र हे त्यावेळी कृतार्थ झाले आणि दुर्दैवाने तेच त्यांचे अखेरचे दर्शन ठरले. या संमेलनात एका रात्री सरदार हायस्कूलच्या पटांगणात काव्य गायनाचा कार्यक्रम झाला. त्या प्रसंगी माझ्या झेंडूच्या फुलांमधील कित्येक कविता मी गाऊन दाखविल्या. त्यामुळे श्रोतृवृंदात हास्याचा हलकल्लोळ उडाला. 1927च्या पुण्याच्या साहित्य संमेलनात झेंडूच्या फुलांचे काव्य गायन मी प्रथम केले होते. पण संमेलनाध्यक्ष श्री तात्यासाहेब कोल्हटकर यांनी रविकिरण मंडळाच्या चिथावणीने माझ्या काव्यावर कारण नसताना आपल्या उपसंहाराच्या भाषणात शिंतोडे उडवून माझा विरस केला होता. त्याचा वचपा मी बेळगावच्या संमेलनात काढला. बेळगावकरांनी माझ्या काव्य गायनाचे त्यावेळी जे कौतुक केले ते अवर्णनीय होते. त्यावेळेपासून माझ्या झेंडूच्या फुलांकडे महाराष्ट्राचे खरे लक्ष वेधले गेले असे म्हणावयास हरकत नाही. प्राध्यापक लक्ष्मण शास्त्री लेले यांनी त्यावेळी संमेलनाध्यक्ष शिवरामपंत परांजपे यांचा गौरव करण्यासाठी आर्यावृत्तात एक काव्य रचले होते. ते इतके सामान्य होते की खाजगी बैठकीत आम्ही कित्येक तरुण आणि चावट कवी एकसारखी त्याची टर उडवून स्वतःची करमणूक करून घेत होतो. त्या काव्यात त्यांनी एक अत्यंत भिकार कोटी केली होती की ज्या शहरात हे संमेलन भरत होते त्याचे नाव बिल्वग्राम अर्थात बेळगाव असे आहे आणि अध्यक्षांचे नाव आहे शिवराम. ग्रामातील ग वर्णबाधा काढून टाकली की खाली उरतो राम. त्या रामाचा शिवरामांतल्या रामाला छेद दिला की त्या दोन शब्दातले खाली काय उरते तर शिव आणि बिल्व अर्थात बेल. ते बिल्व या शिवाच्या चरणी वाढून मी हे काव्य पूर्ण करतो असा त्या काव्याचा शेवट कवीने केला होता. त्यावर बेळगावातले एक वृद्ध कवी लक्ष्मण शास्त्रांना भेटून म्हणाले, बेळगाव हे बिल्व ग्राम आहे, हे तुम्हाला सांगितले कोणी? बेळगावात बेलाचे झाड तर तुम्हाला औषधालाही मिळावयाचे नाही. लक्ष्मण शास्त्री आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, मग बेळगावची व्युत्पत्ती काय आहे? ते वृद्ध कवी म्हणाले, बेळगाव हा शब्द वेणू ग्राम पासून निघाला आहे. वेणू म्हणजे बांबू किंवा कळक. वेणुग्रामचे वेलुग्राम झाले आणि वेलुग्रामचे बेळगाव झाले. ही व्युत्पत्ती सांगून तुम्ही आमच्या काव्याचे कंबरडच मोडून टाकलेत. लक्ष्मण शास्त्री हताश चेहरा करून म्हणाले. तेव्हा तो संवाद ऐकणाऱ्या मंडळींची हसता हसता पुढे वाट झाली. रात्री काव्य गायनाच्या वेळी लक्ष्मण शास्त्रांची टर उडविण्यासाठी त्यांना ती कविता जाहीरपणे म्हणून दाखवायला सांगावी असा आमच्यात एक बूट निघाला. पण लक्ष्मण शास्त्र्यांना ही विनंती करायची कोणी? गोपाळ गोविंद अधिकारी म्हणाले, मी सांगतो त्यांना. ते सरळ शास्त्री बुवांकडे गेले आणि त्यांना म्हणाले, शास्त्री बुवा, शिवरामपंतांच्या गौरवाचे जे काव्य तुम्ही रचलेले आहे ना, ते ह्या प्रसंगी म्हणून दाखवावे अशी काही मंडळींची इच्छा आहे. शास्त्री बुवा काय असे फसणाऱ्यांपैकी होते थोडेच. त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि ठसकेदार स्वराने विचारले, कोणाची इच्छा आहे अशी? कोणाचे तरी नाव सांगायचे म्हणून अधिकारी म्हणाले, दत्तोपंत पोतदारांची. कुठे आहेत ते दत्तोपंत पोतदार? शास्त्री बुवांनी विचारले. सरदार हायस्कूलच्या पहिल्या मजल्याकडे हात फेकून अधिकारी म्हणाले, ते काय, त्या गॅलरीत दत्तोपंत बसले आहेत. त्यांनीच मला तेथून निरोप पाठविला. शास्त्री बुवा काय तेवढ्यावर थोडेच थांबतायत. ते गेले तरा त्या गॅलरीत दत्तोपंतांना समक्ष विचारावयाला. पण दत्तोपंत होते कुठे त्या गॅलरीत? ते तर आतल्या एका खोलीत वळकटीला टेकून पडले होते. शास्त्री बुवांनी तेथे जाऊन त्यांना हटकले. काय हो दत्तोपंत, खाली चाललेल्या काव्यगायनात मी माझे काव्य म्हणावे अशी तुमची इच्छा आहे काय? एखाद्या फटाकड्याचा पेटलेला सर फाड फाड उडावा तसे दत्तोपंत शास्त्री बुवांच्या अंगावर कडाडले. मी इथे पडलेलो आहे. मला त्या काव्य गायनाशी काही एक कर्तव्य नाही. तुम्ही काय काव्य केले आहे ते मी वाचलेही नाही. ते तुम्ही म्हटले काय किंवा न म्हटले काय, दोन्ही गोष्टी मला सारख्याच आहेत. दत्तोपंतांचा तो अवतार पाहून शास्त्रीबुवांनी मागल्या मागेच पाय काढला.
खाली व्यासपीठावर येऊन रागारागाने ते अधिकाऱ्यांचा शोध काढू लागले. कुठे आहे तो लुच्चा अधिकारी? मला बनवतो. पण अधिकारी तेथून कधीच पसार झाले होते. तर अशा त्या संमेलनातल्या एक एक गमती.